संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की आशांक गोलंदाजी मार्कवर येईल, कारण येस 4 षटकं 20 मिनिटं जर झाली नाही तर एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलमध्ये आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. आकाश गुरव स्ट्राइक एंडला. सरप्राइझिंगली अप इन द ऑर्डर प्रमोशन मिळालेलं आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. आणि गोलंदाजी मार्कवर संतोष, जर्सी नंबर 1. पहिला बॉल, पहिलाच बॉल. संतोषला विचारलंय काय म्हणतोस. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, सॉरी षटकार. आकाशच्या माध्यमातून. आणि अशा वेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. चाललाय धन 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 करत डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. मॅन फ्रॉम आवास आकाश गुरव. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा संतोषने या वेळेला स्लोवर 1 बॉल टाकला. बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन विकेट किपर मंगेश म्हात्रेच्या हातामध्ये. पहिले 2 बॉल डाव तुझा होता, तिसऱ्या चेंडूवर डाव माझा आहे असं सांगत स्लोवर 1 बॉलवर फसवलंय आकाश गुरव याला. फलंदाज बाद. थँक्यू. निवड, संधी आणि बदल या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. संधी दिसल्यावर निवड करता आली पाहिजे. चला बॅटर मैदानामध्ये चला. रितेश इतका वेळ नाही चालणार. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे नेक्स्ट 3 बॅटर्स असतील त्यांनी आपला गार्ड परिधान करून तयारीत राहायचं आहे. बॅटचे कव्हर्स ओपन करायचे आहेत. तुमचे हँड ग्लोव्ज तुम्ही घालूनच ठेवायचे आहेत. आपण निवड, संधी आणि बदल याबद्दल म्हणत होतो. संधी दिसल्यावर निवड करता आली पाहिजे तर बदल आपोआपच घडत असतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात बदल कधीच घडत नाही. आणि अशा वेळेला पहिले 2 जे टाकले होते चेंडू त्यावर चौकार आणि षटकार आला होता. ते चेंडू अगदी गतिवान होते आणि अशा वेळेला गोलंदाजीमध्ये परिवर्तन करणं हे गरजेचं होतं, बदल करणं गरजेचं होतं. आणि गोलंदाज संतोषने तेच केलं. हलक्या हाताने बोट, अगदी ज्या पद्धतीने आई आपल्या लहान मुलाच्या डोक्यावर मायेने हात फिरवते तशा पद्धतीने मायेने हात फिरवला. ती माया आणि त्या मोहमायेच्या जाळ्यामध्ये फलंदाज आकाश अडकलेला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर रुतेशने आल्या आल्या सरळ खेळलाय लॉंगॉनच्या वरून. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकवून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पार. सागर कडून झालेली चुकीला माफी नाहीये. चौकार. आहे कारण जो येतोय तो राग काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धाव संख्या टाइम स्टॉप केला. येस येस डोंट वरी, लक्ष आहे आमचं. विनोद पाटील थोडंसं गाईड करतायत. त्याच वेळेला याच मैदानावर विनोद पाटील यांनी बालकडू घेतलेलं आहे. सो डेफिनेटली कुठे काय होईल कसं होईल या गोष्टींचं गायडन्स देणं सुद्धा फार गरजेचं आहे. 14 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. रितेश म्हात्रे आहा आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडासा गतीमध्ये केलेले बदल, परिवर्तन आणि त्या परिवर्तनाची खरं तर गरज होती कारण मागील 3ऱ्या बॉलवर जी विकेट मिळवली होती ती परिवर्तनामुळे मिळाली होती. आणि अशा वेळेला यॉर्कर चेंडू किंवा स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता संतोषने आणि त्याच्या मनामध्ये किंवा त्याला मिळालेला तो असंतोष. आणि अशा वेळेला बॉल चाललाय हवाई सफर. 6 रन.
त्या वेळेला आपली झंझावाती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. आणि अशा वेळेला स्टंपमध्ये टाकलेले दोनही बॉल मैदानाच्या बाहेर उडवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 विकेट अशा पद्धतीचं धावफलक जय हनुमान मुनवली अर्थातच विराज व श्रावणी पुरस्कृत जय हनुमान मुनवली या संघाचं आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच इन बिटवीन युवासेना 11 पोयनाड विरुद्ध खारेपाट चॅम्पियन्स. दोनही संघांच्या संघ मालकांना आणि संघ नायकांना मी विनंती करतोय, आपला संघ तुम्ही जय्यत तयारीत ठेवायचा आहे. अजय चौलकर पहिल्यांदाच स्ट्राइक एंडवर आलाय आणि अशा वेळेला घातक विरुद्ध घातक, खत्री विरुद्ध खत्री आणि अशीच बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम एकविरा थर्ड आशांक साखरकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे असणारी गोलंदाजीमधील विविधता, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता आणि ॲबिलिटी त्या सिद्ध कराव्या लागतील आशांकला. पहिला चेंडू दिशाहीन आहे आणि काळाने सुद्धा किंवा अंपायरने सुद्धा इथे मात्र वाईट बॉल असा घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ जरूर झालेली आहे. फ्रेश बेक हाऊस दे हॅव बॉल फर्स्ट असं दाखवतंय कारण त्याने टॉस जिंकलाय. हा सुद्धा वाईट बॉल असेल. आणि अजय चौलकर त्याची बॉडी बॅलन्स पहा, कारण त्याची पोझिशन पहा, त्याचे ड्राईव्ह पहा आणि त्याची बॅटिंग अगदी मनमोहक असते, त्याची पोझिशन खूप चांगली असते. आणि अशा वेळेला गोलंदाजाकडून झालेली चुकी, तेज तर्रार सरळ खेळलाय लॉंग ऑफच्या वरून आणि मी म्हणालो तो हा या खेळाडूकडे कॅपॅबिलिटी आहे आणि तो ते करू शकतो. समोर मिळाल्यावर नजरे आड कसा करेन, समोरच खेळलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला घेतलाय. वाईडिश लॉंग ऑन किंवा काऊ कॉर्नर म्हणूया. आता व्ही मध्ये गोलंदाजी आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक विकेट किपर यांना बीट करून चाललाय. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने कमालीचे एफर्ट्स लावले. बॉल वाईड आहे आणि त्यामध्ये मिळालेली ही एक नशिबाची धावसंख्येला घेऊन जाईल पुढे. पहिल्या एक बॉल टाकत असताना टोटल 10 धावा आशांक साखरकरने खर्च केलेल्या आहेत. चुका कोणाकडून होत नाही, भल्या भल्या लोकांनी चुका केलेल्या आहेत. मग सिनियर खेळाडूंकडून सुद्धा चुका होत आहेत. सो त्यांना आता सुधारणं गरजेचं राहणार आहे. जर सुधारल्या नाहीत तर कदाचित संघ अडचणी सापडू शकतो. लेभी गावचे सन्माननीय विनोद पाटील आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक मी विनंती करतोय, आमच्या मुख्य मंचावर तुम्ही यायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये आहे सहर्ष हार्दिक स्वागत. 10 धावा टोटल रन्स स्कोर कार्डवर 30 आपल्याला पाहायला मिळतात. एका विकेटचं पतन झालेलं आहे आणि अशा वेळेला रितेश आलाय. रितेशने लॉंग ऑनच्या क्षेत्रात ऑन ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडूची फेकी करतील, सुपूर्द करतील विकेट किपर किंवा बाकी खेळाडूंकडे, तोपर्यंत एक धाव स्कोर कार्डमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी मोठे फटके, एक्स्ट्रा धावा आणि त्याच वेळेला संधी आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एखादी सिंगल घेणं, अशाच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. आणि अजय चौलकर आणि रितेश मात्र या दोघांकडे ते अंडरस्टँडिंग आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी होऊ शकते. आणि अशा वेळेला आशांक साखरकरने टाकलेला फुल टॉस बॉल, त्याला केलाय फुल टॉस वसूल. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4. पावलो पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. हारणं आपल्या रक्तात नाहीये असं आशांक साखरकर सांगतोय. पहिले जे सर्वच्या सर्व बॉल आहेत ते अगदी जास्त गतीने टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅप्टन कूल आहेत. मंगेश म्हात्रे कॅप्टन कूल म्हणून अगदी नॉर्मल बिहेवियर आहे त्यांचं, काही हायगय करत नाहीये आणि एकदम नॉर्मल आहेत. आणि अशा वेळेला लोवर फुल टॉस बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटमध्ये खेळून काढला. एका हाताने चेंडूला सागरने पकडले. दुसरी धाव सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी होतोय.
खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि याला अंडरस्टँडिंग म्हणतात. आखो ही आखो में इशारे हुए और देखते ही देखते 2 रन पुरे हुए. आणि अशा वेळेला या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या या ओव्हरमधील 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 37 धावा. आतापर्यंत या ओव्हरमध्ये तसं पाहिलं गेलं तर 17 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 आणि खतरा. शेवटचा बॉल अजय चौलकर फेस करण्यासाठी सज्ज. रिव्हर्स स्वीप, काही गरज नव्हती, थोडंसं वरती लागलाय, विकेट मिसिंग असं पंचाने सांगितलंय. ओव्हर क्रमांक 2 समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा 1 विकेट. शुभम, असंच फलंदाजी करणं हे अपेक्षित असतं, कारण ज्या वेळेला फिल्डिंग रेस्ट्रिक्शन असतात, पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा तुम्हाला फायदा उचलणं हे गरजेचं असतं. कधी कधी बॅटरला ॲडव्हान्टेज असतात, बॉलरला ॲडव्हान्टेज असतात आणि ते ॲडव्हान्टेजेस तुम्हाला तुमच्या संघाच्या बाजूने चांगल्या पद्धतीने लावून द्यायचे असतात. आणि अशा वेळेला पहिल्या 12 बॉलमध्ये 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 37 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बंटी घुगे गोलंदाजी मार्कवर, जर्सी क्रमांक 33 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम कुरुळ. बंटी आता या फलंदाजांची घंटी वाजवेल का? कारण ज्या पद्धतीची धोक्याची घंटा पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 2ही फलंदाजांनी करून दाखवलेली आहे किंवा वाजवलेली आहे. आणि या बंटीच्या गोलंदाजीच्या तालावर रितेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. मॅन फ्रॉम कुरुळ यावेळचा इनर एज लागून विकेट कीपर मंगेशच्या हातामध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला विनोद पाटील आहे, शॉर्ट थर्डमॅनला संतोष, आपल्याला गलीमध्ये संतोष पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे आणि आशांक साखरकर लॉंग ऑनला होते. त्याच वेळेला लॉंग ऑफ डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, सागर काटकर डीप मिड विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला पाहूयात एका साधारण फिल्डिंगमध्ये गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्मवरती विकेटने यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटमध्ये सागर काटकर चेंडू खाली जोपर्यंत येईल तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्डमध्ये जमा. गिरीश म्हात्रे, खारेपाट चॅम्पियन्स लीगचे आयोजक, त्यांना मी विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. दत्ता नाकवा, जनार्दन नाकवा, तुम्ही सुद्धा इथे आलेला आहात, तुमचं सुद्धा स्वागत आहे. तुम्ही सुद्धा या मुख्य मंचावर यायचं आहे. त्याच वेळेला जे जे संघ मालक आहेत अर्थातच त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे. मी सर्वांची नावे घेईनच. अजय चौलकर यावेळेला स्ट्राईक एंडला, डावऱ्या विरुद्ध डावरा आणि अशा वेळेला लेफ्टी बॉलरने फलंदाजाचा काटा काढलेला आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळत असताना क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल पकडला, कारण फलंदाजाच्या फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती. फलंदाज अजय चौलकर जाईल मैदानाच्या बाहेर. बघा एक्झॅक्टली काय घडलंय. आता आउटसाइड द ऑफ स्टंप सरळ बॉल होता, तो कव्हर्स किंवा लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळायचा होता आणि अशा वेळेला स्लाइस करत असताना बॅट एक्स्ट्रा वळली आणि कनेक्शन चांगलं झालेलं नाही आणि फलंदाज बाद झालेला आहे. चला न्यू बॅटर लवकरात लवकर जायचं आहे. इतका वेळ नाही चालणार प्रारंभ पाटील, अन्यथा पंचांच्या माध्यमातून जी पेनल्टी दिली जाईल त्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल. मंचावर उपस्थित सन्माननीय विनोद पाटील यांचा मानसन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक कल्पेश पाटील तुम्हाला करतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वर्ल्ड मॅचकडे 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 38 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये अशा पद्धतीचं धावफलक. मग आता या पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त शुभम एकच धाव आलेली आहे, 1 विकेट आलेली आहे. सो अंडर प्रेशर आता मुनवली संघ पाहायला मिळेल का? पण एकाच गावातील 2 खेळाडू ज्या वेळेला विकेटवर असतील किंवा मैदानामध्ये असतील त्यांच्यामधील अंडरस्टँडिंग, त्यांच्यामधील कॉलिंग आणि त्यांच्यामधलं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन धावांचं कितपर्यंत धावसंख्येला घेऊन जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. बंटी घुगे या गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण जबरदस्त गोलंदाजी त्याने आतापर्यंत केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रारंभ स्वतः संघनायक आउटसाइड द ऑफ स्टंप, ओहो बॅटच्या अगदी जवळून बॉल गेला होता, खूप क्लोज कॉल होता, पण बॅटला स्पर्श न होता गेलेला आहे हे मात्र तितकंच खरं आहे. खूप क्लोज कॉल होता.
जर लागला असता तर मंगेशच्या हातामधून चेंडू ऑलरेडी निसटला होता. आणि अशा वेळेला प्रारंभ पाटील काय करेल, स्वतः संघनायक आहे. मोठा फटका सरळ खेळलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आशांक साखरकर आहे. बंटी घुगे या खेळाडूला ओळखत असताना प्रारंभ सिल्वर डकचा शिकार होतोय, जाईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अक्षय गुळेकर मैदानामध्ये जातोय. रितेश म्हात्रे आणि त्याच्यावर संपूर्णतः आता फलंदाजीची जबाबदारी राहणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त स्टार्ट मिळाला होता आणि त्या स्टार्टचा फायदा घेता आलेला नाहीये. कधी कधी मोठी छलांग मारण्यासाठी मागं यावं लागतं आणि अशा वेळेला ती छलांग ऑलरेडी मोठी मारल्यानंतर मग पुढे काय करायचं, धडपडायचं तर नाही, चूक होते तुमच्याकडून. त्या चुका सुधाराव्या लागतील. आणि अशा वेळेला फलंदाज अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करेल, बॅटिंग ट्रान्स फार वेगळा आहे, पण त्याचा फायदा होईल का त्याला. खूप 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 बाहेरचा बॉल आहे. पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल, खूप खराब बॉल आहे, परंतु इट्स ओके. या ओव्हरमध्ये ज्या 2 विकेट्स त्याने मिळवलेल्या आहेत ना, अजय चौलकर त्याला पहिलं बाद त्याने केलं होतं आणि अशा वेळेला प्रारंभ त्या जागी आला होता, त्याच्या जागी आला होता आणि त्याला सुद्धा त्याने बाद केलेला आहे. सो डेफिनेटली सेट बॅटरला आणि न्यू बॅटरला त्याने बाद केलेला आहे. आणि फ्रेश बेक हाऊस ज्या फ्रेश केकने अलिबाग तालुक्यामध्ये आपला एक वेगळा दरारा निर्माण केलेला आहे, तसाच मैदानामध्ये सुद्धा आहा पुन्हा एकदा पंच सांगतायत की का 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 माझी तर फिटनेस खूप चांगली आहे, मग मला कवायत का करायला लावताय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या पुढे गेलेली आहे. धाव झालेली आहेत त्या पूर्ण 40. 40 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. धावगती शुभम खूप चांगली आहे, परंतु ती कन्सिस्टंटली मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला गोलंदाज बंटी घुगे गोलंदाजी मार्कवर. आपटलेला बॉल त्याला स्लाइस केलेला आहे. स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. एक जबरदस्त फटका फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आला. पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा हे षटक टाकण्यासाठी वेळ किती बाकी आहे, 3 मिनिटं 30 सेकंद. 3 मिनिट्स अँड 30 सेकंड्स रिमेनिंग फॉर दिस ओव्हर. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 4 मध्ये आलेला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. चमकदार कामगिरी आणि निर्णायक ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. अशा वेळेला धावसंख्या 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 44 आपल्याला पाहायला मिळते. रितेश मात्र स्ट्राईक एंडला आहे. 12 धावसंख्या त्याने वैयक्तिक बनवलेली आहे. आणि अशा वेळेला 6 अजून ऍड करा, कारण चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार, षटकार. चक्क या जगामध्ये काही नाही, त्यासाठी तुमच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे. आणि रितेशने सांगितलंय की मी मारू शकतो आणि ठोकलाय सुद्धा. लेग कटर बॉल फिरवलाय, फिरवलेला बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, दोघांच्या झुंबडमध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार.
मोठे फटके, दोन मोठे चौकार की षटकार एकदा चेक करा टेक्निकल टीम. पंच एकदा चेक करायचं आहे सर. चौकार आहे की षटकार आहे हे चेक करायचं आहे, परंतु आमच्या प्रेक्षकांनी सांगितलेलं आहे की षटकार आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून सुद्धा एकदा चेक केलं जाईल. परंतु चौकार तर 4 तरी कमीत कमी मिळतील आणि त्यामुळे ज्या पद्धतीने जी धावगती तिसऱ्या ओव्हरमध्ये कमी झाली होती ती धावगती कदाचित वाढू शकते या ओव्हरमध्ये आणि ती वाढवताना सुद्धा पाहायला मिळते. यस, इट्स 6. थँक्यू सो मच प्रेक्षक, आहे नजर आहे तुमची. जशा पद्धतीने आपल्या लहान मूल काळोखामध्ये जाते की नाही, जाते की नाही, अंधाऱ्या खोलीमध्ये जाते की नाही, मग त्याला सांगायचं हु हु आहे आणि प्रेक्षकांची नजर फार जबरदस्त आहे. आणि अशा वेळेला लगातारचा हा तिसरा षटकार रितेश म्हात्रेच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार. बासष्ट 62 रन्स ऋषीचं स्वागत केलेलं आहे. पहिले 3 बॉल 6 धावा प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळाले आणि अशा वेळेला गोलंदाजीने इथे मात्र बदल पाहायला मिळाला आणि गोलंदाजाला मिळालेली ही विकेट लगातार 3 षटकार खाल्ल्यानंतर केलेल्या चुका सुधारल्या आणि त्यानंतर रितेश म्हात्रे एक आक्रमक खेळी करून 9 बॉलमध्ये 30 धावा बनवून माघारी परतलेला आहे. रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन रितेश म्हात्रे, काय जबरदस्त फटकेबाजी. 62 धाबा, 4 विकेट्स, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि अशा वेळेला लेग कटर बॉल सरळ खेळलाय. सुमितचा हा फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लगातारच्या 2 विकेट्स. जय हनुमान मुनवली संघ थोडासा अडचणींचा सामना करताना पाहायला मिळू शकतो. लगातार 3 विकेट्स मीही मिळू शकतो आणि अशा वेळेला त्याने 2 विकेट्स लगातार मिळवलेले आहेत. न्यू बॅटर आदित्य भगत. आहा, जबरदस्त गोलंदाजी, पेस कट अँड जबरदस्त स्विंग पाहायला मिळाला. पहिले 3 बॉल 18 धावा, तदनंतरच्या 3 चेंडूंमध्ये कोणतीही धाव नाही, 1 विकेट मिळाली आणि या चौथ्या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 30 सेकंद बाकी होती. सो डेफिनेटली खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं सुद्धा की 3.5 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्येच त्यांनी ओव्हर पूर्ण केली आणि आपल्या संघाला थोडं अंशिका होईना एक धोका होता एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये आणण्याचा, तो त्या धोक्यापासून थोडंसं लांब ठेवलेला आहे. 62 धावा, 5 विकेट आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर. ओव्हर वैयक्तिक दुसरी आहे कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याचमुळे कर्णधार मंगेश म्हात्रेने निर्णय घेतला की ही ओव्हर बंटी घुगे याला द्यायची. मॅन फ्रॉम कुरुळ गावातील हा सितारा. आता आपली फिल्डिंग आपणच सजवूयात की कर्णधार कशा पद्धतीने सजवतोय. डीप पॉइंट होता, त्याला आतमध्ये घेतलंय. डीप कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाठवलाय. लॉंग ऑफला ऑलरेडी आहे, लॉंग ऑनला आहे, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीची एक सर्वसाधारण फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बंटी. आहा, सुपला शॉट, योकांचा ठाव आहे काय. चाललाय चेंडू
मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आडवा बॅटने सरळ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वरून आलेले आहे. दुसरी धाव चोरली जाते आणि बघा थ्रो चुकीच्या एंडला फेकला आणि अशा कारणामुळे 2 धावा पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता प्रोजेक्टेड स्कोर आमची tenniscricket.in म्हणते की 79 धावा होऊ शकतात आणि अशा वेळेला 15.72 ची जी धावगती आहे त्यावर चालावं लागेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये जातोय आणि फलंदाज अक्षय इट्स गॉन. पद्धतीचे फलंदाज आहेत. न्यू बॅटर साई राणे आपल्याला पाहायला मिळतोय. साई राणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉल विकेटवरच घरंगळत पाहायला मिळाला आणि तिथे मात्र 1 धाव पूर्ण झालेली आहे. एका धावेच्या मदतीने या आकड्याला उलट पहा सुलट पहा कसंही करा. तसंच 69. कधी कधी हा आकडा ऐकल्यावर बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य येतं. जोगसपाट मॅचकडे जाऊया. 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक गरजेचा असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि अशा वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल बंटी घुगे याने टाकला. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत फेकी करेल. इथे मात्र आता बरोबर फेकला होता, विकेट किपरला गॅदर करता आलेला नाहीये किंवा पाडल्यानंतर बॉल अगदी जमिनीवर राहिला आणि अशा वेळेला 2 धावा निश्चितपणे पूर्ण झालेल्या आहेत. 70चा टप्पा पार केलेला आहे. 70-75 पर्यंत पोहोचलं की टार्गेट चांगलं आहे, डिफेंडेबल आहे आणि ते टार्गेट आपण वाचवू सुद्धा शकतो किंवा मारू सुद्धा शकतो. आणि अशा वेळेला स्ट्राइक एंडला असलेला फलंदाज आदित्य भगत आपल्या संघासाठी अजून धावा बनवेल का, की बंटी घुगे आणि त्यांनी ओव्हर क्रमांक 3 आणि 5 मध्ये चांगली गोलंदाजी केली त्याचं प्रत्यक्षिक पुन्हा एकदा येईल का. फुल टॉस बॉल सरळ खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली फलंदाज होईल बाद. 71 धावांवर या सत्राची समाप्ती झालेली आहे. जिंकण्यासाठी येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघ अर्थातच फ्रेश बेक हाऊस मानी संघाला 72 धावांची कंपल्सरी आवश्यकता असणार आहे. ओव्हर टू यू डीजे करण. नवगाव. नेक्स्ट मॅच चा टॉस अर्थातच युवासेना 11 पोयनाड विरुद्ध खारेपाट चॅम्पियन्स. दोनही संघांच्या संघनायकाला मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी मंचाच्या समोर यायचं आहे. युवासेना 11 पोयनाड सन्माननीय विनोद पाटील सर, तुम्हाला मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी यायचं आहे. कॅमेरामॅनला एकदा मी फोकस करायला सांगेन की मैदानावर उपस्थित असणाऱ्या या
पिच क्युरेटर अर्थातच मनोज दादांकडे एकदा फोकस करा आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. काय जबरदस्त विकेट बनवलेली आहे. मग खारेपाट चॅम्पियन्स लीग असू द्या, मग या मैदानावर होणाऱ्या असंख्य टुर्नामेंट त्याच विकेटवर खेळवल्या जातात आणि या स्पर्धेसाठी एक स्पेशल त्यांनी विकेट बनवली. थोडीशी मोठी बनवायला सांगितलं त्याने, तशाच पद्धतीची जशी हवी होती तशाच पद्धतीची त्यांनी बनवलेली आहे. थँक्यू सो मच दादा. युवा सेना 11 पोयनाड विरुद्ध खारेपाट 11. चला हॅलो हॅलो. आजच्या दिवसातील एक जबरदस्त सामना पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येते. युवा सेना 11 पोयनाड आणि दुसऱ्या बाजूला खारेपाट 11. सन्माननीय विनोद दादा आपल्या आहेत टॉस करण्यासाठी. कोण कॉल करतोय? टेल कॉल केलाय आणि टेल पडलाय. खारेपाट 11 टॉस जिंकलाय. डिसिजन काय आहे? डिसिजन सांगतो थोडा इथे सांगा फिल्डिंग. थँक्यू सो मच. हा हॅलो चेक. हॅलो. खारेपाट 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि निवडलंय क्षेत्ररक्षण. दुसऱ्या सत्रामध्ये सौरभ भुरे आमच्यासोबत मायक्रोफोनवर जॉईन होत आहेत. ओव्हर टू यू सौरभ भुरे. धन्यवाद कपिल ठाकूर. 72 धावांचं एक मोठं टार्गेट. मागील 2 सामन्यांचा जर आपण लेखाजोखा शुभम जर पाहिला ना, तर पहिल्या मॅचमध्ये 54 धावांची गरज, दुसऱ्या सामन्यामध्ये 66 धावांची गरज आणि तिसऱ्या सामन्यामध्ये इथे 72 धावांची गरज. दोन्ही सामने आज मात्र चेस झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये चेस होत नव्हते, आता मात्र आजच्या दिवसामध्ये येथे चेस होताना आपण सामने पाहतोय. पाहूया या 72 धावांचं एक मोठं आव्हान असणार आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग येथे आपण जर पाहिलं ना, तर साधारण 14.5च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 तरी मोठे फटके हे फलंदाजांना मारावे लागणार आहेत. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं ना, एक चांगली सुरुवात मिळाली होती. चांगला खेळ इथे मैदानावरती गेला होता. फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं ना, तर अजय चौलकर, आकाश गुरव चांगली सुरुवात मिळाली. त्यानंतर रितेश मात्रेने 30 धावांची एक झुंजार खेळी साकारली. 4 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि त्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाला म्हणावा तसा खेळ मात्र करता आला नव्हता. गोलंदाजीमध्ये ते मात्र गोलंदाज बंटी घुगे हा एक सफल गोलंदाज राहिला आणि त्यानंतर इतर गोलंदाजांनी थोडेसे इथे मात्र फटके खाल्लेले आपण पाहिले. एक लेफ्ट आर्म गोलंदाजाला इथे मागील इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहतोय मदत मिळताना आपण पाहतोय. इथे मात्र टाइम चालू होतोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजीसाठी आलाय पहिलं षटक घेऊन रितेश रवींद्र मात्रे. याच मैदानावरती खारेपाट चॅम्पियन लीग जिंकणारा कर्णधार ए वॉरियर्स झिराड हा संघ होता आणि त्याने इथे मात्र खारेपाट चॅम्पियन लीग जिंकली होती. आणि त्यामधील आपण पाहतोय इथे सदस्य प्रारंभ पाटील आणि रितेश मात्रे, त्यानंतर राजाला सुद्धा आपण पाहिलं होतं. त्या टीमचे सदस्य आहेत. हे मैदान त्यांना चांगलंच समजलेलं आहे. याच मैदानावरती कशी फलंदाजी करायची, कशी गोलंदाजी करायची राजाला माहिती आहे. या मैदानावरती क्षेत्ररक्षण कसं करायचं. लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. रितेशचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती सागर काटकर डायरेक्ट हिट. चान्स घेणं गरजेचं आहे. चान्स मात्र घेतलेला नाहीये.
सागर काटकरच्या जोडीला फलंदाजीसाठी आहे विवेक. सागर काटकर सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं कुरुल चिंचोटी या ग्रामीण असोसिएशन मध्ये सागर काटकरने कित्येक मालिकावीर उत्कृष्ट फलंदाजाचे तो मानकरी झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पाहूया सागर. समोर फलंदाज रितेश. सागरचा इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा बाहेर. सुपर फास्ट आउटफील्ड चौकार. ते 72 धाबांची T20 मधली ती कामगिरी मला जरूर आठवते. त्या मॅच मध्ये ती अंपायरिंग केली होती मी. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती मात्र समोरच्या दिशेने फटका. फटका खूप खूप काळ हवे क्षेत्ररक्षकाच्या हातातून. कॅच निसटून येथे चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. षटकार. चेंडू होता, या चेंडूला स्लाइस केलंय. पॉइंट मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. काय करेल ह्या वेळेला गोलंदाज थोडस वाचण्यासाठी गेला. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय कमालीचा आज दिवसभरातील सर्वात सुंदर शॉट येथे फलंदाज सागर काटकरने लगावलाय. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 14 वरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने या षटकातील पुढील चेंडू. यावेळचा फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मधून येतोय गगनाला गवसणी घालणारा फटका. येतोय षटकार. सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं सुंदर असं गीत डीजे मास्टर ऐकवतायत. अलिबाग मधील खऱ्या अर्थानं एक दमदार कार्यप्रणाली असलेले दमदार नेतृत्व म्हणजे सन्मान्य महेंद्र शेठ दळवी. धीम्या गतीने टाकलेला चेंडू हे होणं गरजेचं आहे. ह्या चेंडूवरती राजा, अलिबाग तालुक्यातील एक सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला टीम मध्ये घेतलं जातं. राजाकडे चांगली बॅटिंग नाहीये, राजाकडे चांगली बॉलिंग नाहीये, परंतु एक क्षेत्ररक्षक म्हणून राजाला इथे मात्र टीम मध्ये आपण पाहिलं तर कॅचिंग पोझिशनलाच त्याला इथे तैनात ठेवण्यात आलं होतं. या चेंडूवरती मात्र एक सिंगल धावाली आहे. पहिल्या षटकामध्ये संघाला इथे सावध सुरुवात, आक्रमक सुरुवात, सुंदर सुरुवात. इथे 21 धावा धावफलकावरती आल्यात. 21 रन्स, 21 धावा धावफलकावरती धावसंख्या पोहोचली. पहिल्या षटकामध्ये संघाचा खऱ्या अर्थानं महत्वाचा खेळाडू, महत्वाचा गोलंदाज, या महत्वाच्या गोलंदाजावरतीच सागर काटकरने हल्ले चढवलेत. याच सागर काटकरचा आपण पाहतोय 4 धावांवरती कॅच सोडून षटकार गेला होता. तो खऱ्या अर्थानं या षटकामध्ये, या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगळं वळण निर्माण करणारा हा ठरू शकतो. 72 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. 72 धावांच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचं म्हटलं ना की एक पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात मिळणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मिडल ओव्हर्समध्ये येणाऱ्या बॅटरवरती थोडासा तो दबाव कमी असतो. त्याच्या जोडीला विवेक फलंदाजीसाठी आहे. विवेक अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही आहे, गोलंदाजीसाठी येतोय.
प्रारंभ पाटील. प्रारंभ म्हटलं की विकेट मिळवणारा हा गोलंदाज, फायनल जिंकून देणारा हा गोलंदाज. प्रारंभने गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या खेळाने वर्षानुवर्ष खऱ्या अर्थानं प्रगती केली आहे. फलंदाजीमध्ये सामना फसलेला असेल तेव्हा प्रारंभ येऊन 2 सिक्स मारणार, सामना आपल्या बाजूने झुकवणार. ज्या वेळेला कर्णधार त्याच्या हातामध्ये गोलंदाजी जो सोपवतो ना, या संघाचा मात्र तो स्वतः कर्णधार आहे. यावेळचा चेंडू ओव्हर पिच सागर काटकरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी, दे धक्का घे छक्का. या 4 धावांवरती तुम्हाला माहिती असेल ना, 2014 साली रोहित शर्माचा कॅच सोडला होता. 264 धावा त्याने बनवल्या होत्या. यावेळचा आणखीन एक ओव्हरपिच चेंडू, स्टँड अँड डिस्पॅच, डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. सागरच्या बॅट मध्ये षटकार. सागर काटकरचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद. वरती येते मात्र घेऊन चालले गेलेत. कारण आपण पाहतोय कुठेही जगामध्ये फिरा, परंतु एकविराच्या दर्शनाला गेल्याशिवाय आपलं दर्शन म्हणजेच फिरून आलोय असं वाटत नाही. यावेळच्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा इथे फटका. कारण विनोदला ठाऊक आहे या षटकामध्ये आपल्या धावा आल्यात. आता मात्र जास्त विकेट टाकायच्या नाहीयेत. धावफलकावरती एका धावेने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 40 वरती. आता मात्र सामना थोडासा सोपा झालाय. 19 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. परंतु एखाद षटक जर शुभम कालच्या दिवसासारखं चांगलं पडलं ना, तर सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. यावेळचा विवेक कट करण्याचा प्रयत्न करतोय. हार्डलेनचा चेंडू होता. हार्डलेनच्या चेंडूवरती खडे खडे खेळण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला. 72 धावा पूर्ण करत असताना फ्रेश बेक हाऊस मानी या संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. काय सुरुवात केली होती ती सागर काटकरने. 9 चेंडूंचा त्याने सामना केला. 33 धावांची त्याने जबरदस्त खेळी साकारली. याचाच आपण पाहिलं तर 4 धावांवरती कॅच ड्रॉप केला होता. षटकार गेला होता. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. 14.5ची सरासरी वरून येथे मात्र ती सरासरी येथे मात्र
10.66 वरती आले. चांगली सुरुवात मिळाली आहे. ड्रीम सुरुवात येथे मिळाली आहे. मंगेशजी मात्रे आपण पाहतोय संघाचे कर्णधार ते खुश झाले असतील. गोलंदाजांनी आपण पाहिलं तर बंटी घुगे हा मात्र एक सफल गोलंदाज झाला. त्यानंतर इतर गोलंदाजांवरती हल्ले चढवले. परंतु इथे बॅटिंगमध्ये आपण पाहिलं दोन्ही मॅचमध्ये धावा चेस झाल्या होत्या. ह्या मॅचमध्ये सुद्धा टॉस जिंकल्यानंतर त्यांनी चेसिंग करायचा निर्णय घेतला आणि तो आतापर्यंत आपण पाहतोय अगदी सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. मैदान पाहिलं, खेळपट्टी पाहिली, या स्पीचचे क्युरेटर, या मैदानासाठी मेहनत घेणारे सर्व तीनविराचे सदस्य. खऱ्या अर्थानं मैदान बनवायला खऱ्या अर्थानं खूप मेहनत घ्यावी लागते. रितेश मात्रेच्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय. संघाचा भरोशाचा क्षेत्ररक्षक राजा लॉंगॉन मध्ये तैनात. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. हाफ चान्स होता, एक सिंगल धाव मिळते. धावसंख्या 41 वरती पोहोचली. 41 रन्स, 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 सुरू आहे. रितेश मात्र गोलंदाजी करतोय. या बेटच्या चेंडूवरती चांगल्या रीतीने चेंडूला इथे कव्हरच्या दिशेने खेळलाय अजय चौलकर. मॅन फ्रॉम थेरोंडा इथे क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल धावेने धावफलकावरती बदल होतोय. 42 धावा धावफलकावरती पोहोचले. जिंकण्यासाठी 16 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. विनोद पाटीलला आपण या विभागामध्ये पुनाडा असोसिएशन विभागामध्ये यापूर्वी खेळताना बऱ्याचदा पाहिलंय. बीसीसी तीनविरा लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर येतोय. लांब पल्ल्याचा बेधडक आक्रमक षटकार. चेंडू लॉंग ऑफ च्या दिशेने प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना इथे मात्र अपयश मिळालंय. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. षटकार. बाहेर गेलाय. रितेश सापोळी चेंडू धीम्या गतीनेच टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दिशाहीन. आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. धावफलकावरती येथे मात्र अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. 56 धावा. आता मात्र सामना थोडासा सोपा झालाय. 14 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. ओके, हा चेंडू या वेळेला धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती स्वीप मारलाय. चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगलं क्षेत्ररक्षण आकाश यांनी येथे केलंय. सिंगल धाव मिळेल. 57 धावा धावफलकावरती. सन्माननीय अंकुशदादा पाटील यांचं इथे व्यासपीठावरती आगमन होतंय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच निलेश दादा मलबारी हे सुद्धा इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळच्या चेंडूवरती मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅटची इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू विकेट किपरच्या हातात. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. काकांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 57 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. विनोदने काय कमालीची फलंदाजी केली आतापर्यंत. विनोद खेळतोय वैयक्तिक 21 धावांवरती.
चेंडूंचा फक्त सामना केलेला आहे तो 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्याने 21 धावा बनवल्यात. न्यू बॅटर मैदानावरती आलाय मंगेश म्हात्रे, संघाचा कर्णधार आहे ते मैदानावरती उतरलाय. 2 विकेट्स गेलेल्या आहेत, 57 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता मात्र या ओव्हर्समध्ये जर एखाद्या गोलंदाजाने जर 5 पेक्षा कमी धावा दिल्या तर सामना इथे बनू शकतो. गोलंदाजीसाठी आलाय अजय चौलकर. अलिबाग प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वात अलिबाग प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वाचा खऱ्या अर्थानं विजेता कर्णधार अजय चौलकर आणि मॅन ऑफ द सिरीज हे जणू काही समीकरण बनलंय. असे काही अलिबाग तालुक्यातील खेळाडू आहेत ना, ज्या संघाची फायनल मारली जाते ना, पिंट्या पाटील असेल, त्यानंतर निखिल पाटील असेल, त्यानंतर आपण अजय चौलकरला म्हणूया, की असे काही अष्टपैलू खेळाडू आहेत ना, की त्यांची मॅन ऑफ द सिरीज ही बरेचशा टुर्नामेंटमध्ये फिक्स असते. नुकतीच एक स्पर्धा रेवदंड्याच्या मैदानावरती झाली. रेवदंड्याचं मैदान आणि अजय चौलकर जणू काही ती त्यांची गट्टी जमलेली आहे, मैत्री जमलेली आहे असं ते त्याचं मैदान आहे. यावेळचा उलट्या हाताने खेळलेला फटक्यात आहे दम. धावा मिळत आहेत 6 षटकार. धावाने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 63 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. कल्पेश पाटील यांच्याकडून विनोदसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. जबरदस्त स्ट्रोक. एक षटकार तुम्हाला मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळाला, एक षटकार त्याचा पुलच्या दिशेने स्क्वेअरलेगच्या दिशेने, एक षटकार तुम्हाला लॉंग ऑफच्या दिशेने, एक षटकार तुम्हाला उलट्या हाताने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने इथे पाहायला मिळतोय. ओके, हा चेंडू अजयचा धीम्या गतीने हा टाकलेला चेंडू, या चेंडूला सन्मान दिलाय. हे होणं गरजेचं आहे. षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारलाच पाहिजे असं नाहीये. विनोदने ते वारंवार आपल्या खेळीने नक्कीच दाखवलंय. या चेंडूला इथे मात्र सन्मान देत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा स्थिर आहे. राईट मोर द विकेट. अजयचा पुढील चेंडू, यावेळचा खूप टप्प्याचा चेंडू. विनोद पाटील सोडणार नाहीये. लांब लांब लांब, खूपच लांब षटकार. आपण कृपया प्लीज व्यासपीठाजवळ या. या टुर्नामेंट मधला आतापर्यंतचा हा 99वा षटकार विनोदच्या बॅटमधून आलेला आतापर्यंतचा हा 5वा षटकार. काय कमालीची फलंदाजी. मिड विकेट, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, लॉंग ऑफ, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता ही विनोदने इथे मात्र दाखवली आहे. लूट चेंडू कुठल्याही परिस्थितीत सोडायचे नाहीये. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. यावेळच्या चेंडूला इथे मात्र हलक्या हाताने फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक रितेश म्हात्रे या चेंडूवरती पोहोचलेत. धावसंख्या 1 ने इथे बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 70 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडूंमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. आज मात्र सामने आरामात चेस होत आहेत. आज मात्र सामने अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत सुद्धा येत नाहीयेत. चांगली बॅटिंग आज दिवसभरामध्ये पाहायला मिळते. कालच्या दिवसाच्या खेळामधून बऱ्याचशा इथे मात्र खेळाडूंनी हे शिक्षण घेतलंय. यावेळचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 1 ने इथे सामना बरोबरीत सुटलाय. परंतु स्पर्धेमधला नियम आहे कंपल्सरी चेस. 71 धावा धावफलकावरती 72 धावांची गरज. 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. अजय चौलकरचा हा चेंडू, यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय गोलंदाज. हे चेंडू येणं या अगोदरच्या 23 चेंडूंमध्ये गरजेचं होतं, ते मात्र पाहायला मिळालं नाहीये. विनोदचा एक दर्शनीय खेळ आपण मैदानावरती पाहायला मिळालाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. बघूया या 6 चेंडूमध्ये 1 धाव येथे इतिहासाच्या पानावरती येथे परफेक्ट टाइम मध्ये येथे मात्र ही 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. कपिल फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. बघूया एक इतिहासाच्या पानावरती आणखीन एक ड्रीम षटक येथे नोंदवलं जाणार का. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज प्रसन्न गायकर.
या प्रसन्न गायकरच्या हातामध्ये इथे चेंडू दिलाय. प्रसन्न पाटील आपण रायगड जिल्ह्यातील एक जबरदस्त पनवेल विभागातील एक खेळाडू पाहिलाय. ओके, प्रसन्न येथे मात्र हा प्रसन्न येथे मैदानावरती कामगिरी येथे मात्र चोख बजावणार का? कारण 6 चेंडूमध्ये फक्त त्याला एकच धाव येथे रोखायची आहे. स्ट्राइक एंडवरती बॅटर आहे मंगेश म्हात्रे. सामना हाही सुद्धा सामना अगदी आपण पाहिलं ना तर आरामात चेस होण्याच्या दिशेने आपण पाहतोय. यावेळचा चेंडू येथे मात्र वाईटचा इशारा पंचांकडून आणि हा सामना जिंकलाय फ्रेश बेक हाऊस मानी या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. थँक्यू. जी केली त्यांच्यासाठी निर्वी प्रणित गावण, एट फिश हॉटेल अलिबाग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते सागर काटकर यांनी घेऊन जायचं आहे. मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय निलेश मलबारी सर आपल्याला पाहायला मिळतात. 500 विनोदचं आणि 2000 रुपये ह्याचे आपला रितेश. सन्माननीय निलेश मलबारी सर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत अर्थातच सन्माननीय कल्पेश पाटील अर्थात या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर चैतन्य कन्स्ट्रक्शनचे सुनील पाटील हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करत असताना सागर काटकर याच्यासाठी 500 रुपये, विनोद पाटील याच्यासाठी 500 रुपये आणि रितेशने लगातार 3 षटकार मारलेत त्याबद्दल 2000 रुपयाचं बक्षीस त्यांनी घेऊन जायचं आहे. सन्माननीय सुनील पाटील हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. त्या सुनील ढोरे हे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत